नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्याचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, फळाचं सेटिंग आपल्या डाळिंबाच्या बागेचं बऱ्यापैकी 68 ते 72 दिवसाच्या दरम्यान बऱ्यापैकी होतं. फळं मोठी व्हायला सुद्धा ह्या काळात चालू होतात. ह्या काळात फळं क्रॅकिंग जाण्याचा जास्त धोका निर्माण होतो. कुठल्याही परिस्थितीत फळांची वाढ चांगली चालू असते, म्हणून बागेला पाणी कमी पडणार नाही याची जबरदस्त काळजी घेण्याचा प्रयत्न करा. फळांच्या कोणत्याही शेती असतील किंवा कोणत्याही प्रकारची शेती असतील तर वॉटर मॅनेजमेंट हा त्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. कोणत्याही परिस्थितीत त्या डाळिंबाच्या बागेला पाणी कमी पडणार नाही. फ्रूट सेटिंग नंतर फळ वाढीच्या काळात ह्याची जबरदस्त काळजी घ्या, कारण ह्या काळात फळं तडकण्याचा सुद्धा धोका असतो, कारण हवेत टेम्परेचर जास्त आणि पहाटेच्या वेळी थंडी जास्त असते. सुद्धा एखाद्या वेळी पडू शकते. ह्यासाठी बागेला पाणी कमी पडणार नाही ही एक अत्यंत महत्त्वाची काळजी. त्यानंतर मॅग्नेशियमच्या फवारण्या किमान 1-2 ह्या काळात होणं गरजेचं आहे, कारण फोटोसिंथेसिस वेलीचं या काळात तुफान चालतं आणि त्यासाठी लागणारा मॅग्नेशियम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी मॅग्नेशियमची जमिनीतून आणि वरतून मात्रा देणं गरजेचं आहे. त्याचवेळी डाळिंबाचं एकूणच न्यूट्रिशन मॅनेजमेंट अत्यंत चांगल्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे. मग ते कॅल्शियम असेल, बोरॉन असेल, झिंक, फेरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज, बोरॉन, कॉपर, NPK सगळ्या माध्यमातून अशासाठी जर त्या काळात 13-40-13 एकरी 6 किलो, यश ग्रो एकरी 2 किलो जर आपण ड्रीपमधून दिलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीचा फळाचा आकार वाढलेला दिसतो आणि त्याच्यावरची चमक चांगली वाढलेली दिसेल आणि त्याला न्यूट्रिशन बॅलन्स चांगला झालेला असेल. खरं म्हणजे न्यूट्रिशन बॅलन्स इथं आपण पान आणि देठ तपासून आपण डाळिंबाचा करायचा आहे. पण ज्यांना शक्य नाही अशा बागायतदारांनी मात्र 13-40-13 एकरी 3 किलो आणि यश ग्रो एकरी 2 किलो ड्रीपमधून नेमकं देण्याचा प्रयत्न करा. बागायतदार म्हणून पण कुठल्याही परिस्थितीत क्रॅकिंग होऊ नये म्हणून अशा काळात जर PSB फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया जर आपण ड्रीपमधून दिल्या तर फळाचा आकार चांगला वाढतो आणि फळं क्रॅकिंग होण्याचं खूप कमी येतं. PSB कोणत्याही कंपनीचा असेल, आपल्या यशचा असेल तरी घ्या, दुसऱ्या कंपनीचा असेल तरी घ्या, पण स्वस्तातलं घ्या आणि दर्जेदार घ्या आणि ते एकरी 3 लिटर ड्रीपमधून देण्याचा प्रयत्न करा. बागायतदार म्हणून डाळिंब ह्या विषयावर पुन्हा आपण 80 दिवसाच्या दरम्यान काय काम करावं, फळाचे आकार कसे वाढवावे, त्याच्यावर डाग कसा येऊ नये, फळ पोकळणारी जी अळी आहे किंवा पिनहोल आहे, ह्या सगळ्या विषयावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. माझी विनंती आहे, आपला जो संवाद आहे तो कमीत कमी खर्चात दर्जेदार करण्यासाठी आणखी काही आपल्या सूचना असतील, काही आपली मतं असतील तर नेमकेपणानं मला जरी डायरेक्ट फोन करून सांगितलं तरी चालेल. पण शेती करताना मात्र जोपर्यंत पैसा आपल्या हातात येत नाही तोपर्यंत अत्यंत कमी पैसा शेताला लावा, उत्पादन दर्जेदार घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.